आजकालची जेनझी पिढी आहे ना, त्यांना सगळंच फॅन्सी लागतं। काय तर म्हणे रोज मोदक आणि पान मोदक, मला तर नाव ऐकून पण हसायला येते। हो ना बाई, आणि हे मोदक बनवायला मार्केटमध्ये जाऊन हे एवढं मोठं सामान आणतात घरी, त्यापेक्षा घरच्या सामानात मस्तपैकी केळीचे मोदक बनवायचे। केळीचे मोदक बनवण्यासाठी एक केळ बारीक करणार आहे आणि त्यामध्ये साखर आणि ओल्या खोबऱ्याचा किस टाकून ते मिक्स करून बाजूला ठेवणार आहे। एका कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये मनुके आणि बारीक केलेला केळ टाकून ते नीट परतवणार आहे आणि त्याला थंड व्हायला बाजूला ठेवणार आहे। आता 2 केळी बारीक करून घेणार आहे। एका कढईमध्ये रवा भाजून घेणार आहे, त्यामध्ये थोडंसं तूप टाकून त्याला परत एकदा नीट भाजणार आहे। दुसऱ्या कढईमध्ये तूप टाकून बारीक केलेलं केळ, साखर, रवा आणि केशर दूध, बारीक केलेले ड्राय फ्रुट्स, इलायची पावडर टाकून ह्याला शिऱ्यासारखं बनवणार आहे। आता मोदक साच्यामध्ये हा शिरा आणि सारण भरून आपले केळीचे मोदक तयार आहेत। ए पिंकी, इकडे ये, ह्याचा फोटो काढ आणि माझ्या स्टेटसवर टाक आणि लिही ते काय असतं ते #बनाना मोदक।